रामकृष्ण हरी. आज सफला एकादशी, त्याचं महत्त्व आणि त्याची कथा आज आपण पाहू. सफला एकादशी जी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी, तिला सफला एकादशी असे म्हणतात. या एकादशीला विष्णूच्या अच्युत रूप नारायणाची पूजा करतात. पूजा करताना विष्णूची प्रतिमाच पूजायची असते. या व्रतामुळे सर्व कार्यात निसंदेह सफलता मिळते, म्हणून या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. मोक्षदा एकादशीचा वृत्तांत समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिर त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विनंती केली, हे भगवान विष्णूचे साक्षात स्वरूप असलेल्या या एकादशीचे नाव काय? या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते? त्याप्रमाणे त्यांचा विधी कोणता असतो? श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, मी एकादशी व्रतापेक्षा अधिक दक्षिणा देणाऱ्या यज्ञाने सुद्धा प्रसन्न होत नाही. त्यामुळे तू श्रद्धा भक्तिपूर्वक एकादशी महात्म्य ऐक. ज्याप्रमाणे नागोमेय शेषनाग, पक्षामध्ये गरुड, सर्व ग्रहामध्ये चंद्र, यज्ञात अश्वमेघ यज्ञ, देवतामध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, याप्रमाणे व्रतामध्ये एकादशी व्रत हे श्रेष्ठ आहे. या व्रताची देवता नारायण आहेत, म्हणून या दिवशी नारायणाची पूजा केली जाते. जी व्यक्ती सतत एकादशीचे व्रत करते, माझी पूजा करताना ऋतू अनुकूल फल, फूल, नारळ, लिंबू, डाळिंब, सुपारी अर्पण करतात, धूपदीपाने संयुक्त माझी षडोपचारी पूजा करतात, रात्री जागरण करतात, त्यांना 5000 वर्षापर्यंत या व्रताचे फल मिळते. यापेक्षा अधिक फल एकादशी करण्यामुळे मिळते. फार प्राचीन काळी चंपावती नगरीत महिष्मत नावाचा राजा राज्य करत होता. तो कर्तव्यदक्ष, सात्विक वृत्ती, प्रतापी होता. आपल्या राज्यात सुख शांती नांदावी, राज्य प्रजा शत्रूपासून सुरक्षित असावे, यासाठी तो सतत जागरूक आणि कार्यरत होता. प्रजा संतुष्ट समाधानी असली, कोणत्याही संकटाला सामोरे जाता येते, याचा त्याला अनुभव होता. राजाला 4 पुत्रे, पत्नी होते. पत्नी संतुष्ट समाधानी पतिव्रता होती. राजाचा सर्वात मोठा पुत्र लंपक अत्यंत दुर्वर्तनी, दुर्विचारी होता. तो सतत वैशागमनामध्ये पित्याचे धन नष्ट करीत असे. देवता ब्राह्मणांना तो निंदक होता. एकही सद्गुण त्याच्या जवळ नव्हता. वयात आल्यावर पित्याच्या कामात सहकार्य करणे दूरच राहिलेले दुर्जन मित्र मध्ये व्यसनाने करीत बसे. धनप्राप्तीसाठी प्रवेज्य अत्याचार करू लागे. प्रजेने याबद्दल राजाकडे तक्रार केली. राजाने लंपकला बोलवून समजावून सांगितले. त्यानंतर कडक शब्दात आणि निर्भिवासन केला, पण लंपकच्या व्यवहारात काही फरक पडला नाही. नाईलाजाने राजाने त्याला नगराबाहेर घालून दिले. तेव्हा नगरातच काय, परंतु नगराच्या आसपास लोकांनी त्याला आश्रय दिला नाही. तेव्हा तो भटकत घोर अरण्यात गेला. तेव्हा एका वृक्षाखाली त्याने पर्णकुटी उभा केली व मिळेल ती फळे व अरण्यातील रानटी लोकांकडून मांस घेऊन खाऊ लागला. अशा प्रकारे आचारभ्रष्ट होऊन लंपक अरण्यात दिवस काढू लागला. लंपकच्या आपला पिता आणि चंपावती नगरातील प्रजाजनांना यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्याने अरण्यातील अन्य क्रूर कर्म करण्यात लुटारूंना एकत्र केले व त्यांच्या साह्याने चंपावती नगरीवर हल्ले करून लूटमार करण्याचे प्रयत्न केले. परंतु सुसज्ञ शिस्तबद्ध राजा सैन्यापुढे तो भुरट्या
हल्लेखोराची त्रिधा तिरपीट उडाली. सूड घेण्याचा प्रयत्न असे कुचकामी ठरले. लुटमारी यश मिळत नव्हते. प्राण जातात हे पाहून लुटारूंच्या डोळ्यांनी लुंपकची साथ सोडली. आता लुंपक एकाएकी पडला. जवळचे धन, खाद्यपदार्थ संपले. राहायला झोपडी नाही, अंगावर धड कपडे नाहीत, पांघरायला साधी गोधडी नाही, खायला काही शिल्लक नाही. लुंपकच्या दैन्यावस्था दिवसेंदिवस वाढू लागली. आपल्याला कोणाचा आधार नाही. भविष्यात कल्याण होण्याचा मार्ग दिसत नाही. चंपावती नगरावर हल्ला करून तिचा सर्वनाश होत नाही. ती आपल्या ताब्यात येत नाही. रानटी लोकांच्या टोळ्याचा विश्वास संपला. त्यांची साथ नाही. हाल अपेष्टा होऊन भुकेने मरण्याशिवाय मार्ग नाही. अशा खिन्न अवस्थेत तो दिवस काढत होता. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील दशमीचा दिवस आला. त्या दिवशी अत्यंत कडाक्याची थंडी पडली होती. अरण्यातील नावर वारा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अंगावर कपडे नाहीत, पांघरायला नाही, शेकोटी करावी तर अग्नी नाही. थंडीच्या माऱ्याने लुंपक बेशुद्ध पडला. दशमीची रात्र संपून एकादशीचा दिवस उगवला. तो शुद्धीवर आला नाही. भर दुपार झाली तेव्हा उन्हाच्या चटक्यांनी तो थोडासा सावध झाला. काहीतरी खायला पाहिजे म्हणून थोडी फळे त्याने गोळा केली. त्यातली थोडी शिल्लक बाकीची पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला उद्देशून म्हणाला, देवा, ही फळे फुले तुला अर्पण करतो. म्हणून फळे ठेवून तो पर्णकुटीमध्ये परतला. आता रात्रीच्या थंडीला कसे तोंड द्यायचे म्हणून तो झोप येईना. थंडीत कुडकुडीत त्याने एकादशीच्या दिवशी जागरण केली. त्याला एकादशीबद्दल काहीच माहिती नव्हते. जागरण अवस्थेत त्याला आपल्या दुष्कर्माची आठवण झाली. त्याबद्दल त्याला पश्चाताप झाला. यापुढे काही झाले तरी दुष्कर्म करायचे नाही, सत्कर्माच्या मार्गाने जायचे हे त्याने ठरवले. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत सफला एकादशीचा उपवास, जागरण, रात्री ईश्वर भक्ती घडली. त्यामुळे भगवान प्रसन्न झाले. त्याचे सर्व पाप नष्ट झाले. दुसरे दिवशी प्रातःकाळी अनेक सुंदर आभूषणांनी सजलेला घोडा त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे राजकुमारा, भगवान नारायणाच्या कृपेने तुझी सारी पापे नष्ट झाली आहेत. आता तू आपल्या पित्याकडे जा. त्यांना तुझ्याबद्दल परिचय दे. विश्वास, प्रेम संपादन कर आणि राज्य संपदा प्राप्त कर. लुंपकने आकाशवाणी ऐकली. तो अत्यंत प्रसन्न झाला. परमेश्वराचे त्याने आभार मानले. घोड्यावरच्या पाठीवर असलेल्या खाद्यपदार्थ पोटभर खाल्ले. त्याच्या अंगात शक्ती संचार झाला. त्याने घोड्याच्या पाठीवरील वस्त्रे, आभूषणे अंगावर घातली आणि घोड्यावर बसून चंपावती नगरामध्ये आला. त्याने राजाची भेट घेतली. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. लुंपक खरोखर बदलला. राज्यकारभार करण्याचे उत्तम गुण त्याने अंगी आणले आहेत याबद्दल राजाची खात्री पटली. राजाला आनंद झाला. काही काळानंतर राजा महिष्माने आपला राज्यकारभार लुंपकवर सोपवला. काही दिवस लुंपकला मार्गदर्शन करण्यासाठी राजवाड्यात राजा थांबला. लुंपकच्या राजकारभारावर प्रसन्न होऊन तपस्या करण्यासाठी वनात गेला. अत्यंत उग्र तप करून तो वैकुंठाला गेला. लुंपक शास्त्रानुसार राज्यकारभार सुरू करू लागला. त्याची पत्नी, 3 मुले नारायणाचे परमभक्त बनले. उत्तम शासन करून प्रजेला सुखी करून कीर्ती मिळून लुंपक आदर्श राजा म्हणून मान्यता प्राप्त झाली. वृद्धावस्था झाल्यावर आपल्या मोठ्या पुत्राला सुपदेश करून राज्यकारभार त्याच्यावर सोपवून ईश्वर भजन करण्यात
तपस्येसाठी वनात निघून गेला. तप करून त्याने अंती विष्णुलोक प्राप्त करून घेतले. जो मनुष्य भक्तिभावाने सफला एकादशीचे व्रत करतो त्याला त्याच्या कार्यात सफलता मिळते, अनंतकाळी मुक्ती मिळते. सफला एकादशीचे महात्म्य सांगणाऱ्यांनी दुसरी कथा तुला सांगतो. हे श्रीकृष्ण म्हणाले, एक पुण्य श्लोक. राजाच्या पोटी एक राजकुमार जन्माला आला. लग्नानंतर बरेच वर्षांनी पुत्र लाभ झाला म्हणून पुत्राचे अतिलाड झाले. त्याचे अतिरिक्त झाल्याने तो दुराचारी, व्यसनी, वाईट संगतीला लागला. राजातील जबरदस्तीने रंगमहालात नेऊन तिला भ्रष्ट करीत असे. एके दिवशी पाणवठ्यावर एक सुंदर स्त्रीला जबरदस्तीने राजमहालात आणले. विषय वासनेने तिचा हात धरताच राजपुत्र काळा ठिक्कर पडला व त्याच्या अंगाचा असह्य दाह होऊ लागला. राजपुत्राने तिला तू कोण आहेस म्हणून विचारले. मला देवी एकादशी म्हणतात. व्याभिचारी माणसा, तुला तुझ्या दुष्कर्माचे शासन करण्यासाठी मला यावे लागले. याच महालात शेकडो स्त्रियांची अब्रू लुटली, त्यांचे जीवन उद्ध्वस्त केलेस. आता त्या कर्माची फळे भोगून देवी अदृश्य झाली. राजकुमार शरीराचा दाह होतो म्हणून तळमळत राहिला. सर्व उपाय निष्फळ झाल्यावर राजाने कृपानंद स्वामीच्या आदेशावर मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील सफला एकादशीचे व्रत स्वतः राजकुमार प्रजाजन यांनी विधिवत केले. राजकुमार स्वस्थ झाला. त्याने आपले आचरण सुधारले. तो एक आदर्श राजा होण्याच्या योग्यतेचा झाला. प्रजेला आनंद झाला. राजाही चिंतामुक्त झाला. इति श्रीकृष्णार्पणमस्तु.